नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याशी मी महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे. पण त्यापूर्वी आज 12 मार्च हा दिवस महात्मा गांधींनी जी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा काढली होती, जी ऐतिहासिक आंदोलन ठरलं, ऐतिहासिक एक सत्याग्रह ठरला, जगाला एक प्रेरणादायी असं ते आंदोलन होतं. त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्या सर्व दांडी यात्रेतील सत्याग्रहींना आपण विनम्र अभिवादन करूया. त्याचबरोबर आज 12 मार्च 1913 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं, महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं, ज्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कारभारामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. संरक्षण मंत्री असतील, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान अशा वेगळ्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम करून एक धोरणात्मक अनेक निर्णय घेतले. अशा यशवंतराव चव्हाण साहेबांना आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र असं अभिवादन करतो. त्यांच्या आचार विचारांची जोपासना खरं तर करणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो आहे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा, CAA असं त्याला म्हटलं जातं. या CAAच्या अनुषंगाने काल भारत सरकारच्या गृह विभागाने अध्यादेश काढून तो कायदा लागू केलेला आहे. 2019 मध्ये त्यांनी संसदेमध्ये या संदर्भात अमेंडमेंट केलेलं होतं. भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा केलेली होती. काय सुधारणा केली होती त्याच्यामध्ये आणि याचा नेमके परिणाम काय होणार आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. खरं तर हा कायदा जो आहे CAA हा प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये 1955 साली भारतीय नागरिकत्वाच्या अनुषंगाने तो कायदा केला गेला. त्याच्यानंतर पुढच्या काही काळामध्ये किरकोळ काही सुधारणा गरजेनुसार केल्या गेल्या. परंतु 2019 मध्ये जी कायद्यामध्ये सुधारणा केली आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे आता लोकसभेची निवडणूक पुढच्या 4 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल. मग आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगदी तोंडावर, घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर काल 11 मार्च पासून केंद्र सरकारने, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी हा कायदा का लागू केला असेल? काय कारण आहे बरं? खरं तर भारतामध्ये सर्व धर्म समभाव आपण जोपासतो. जगातले सगळे धर्म भारतामध्ये नांदत आहेत. आणि आता भारताचं नागरिकत्व देताना सरकारने जो काही कायदा केलाय तो मुस्लिम वगळता इतर धर्मियांसाठी तो केलेला आहे. म्हणजे अफगाणिस्तान असेल, आपल्या शेजारचं राष्ट्र, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इथून अनेक लोक घुसखोरी करतात काय. आणि या घुसखोरी केलेल्या लोकांना भारतामध्ये आता नागरिकत्व द्यायचंय. त्यासाठी भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहिलेलं पाहिजे, रहिवास केलेला पाहिजे, त्यांना ते दिलं जातं. आणि त्याला धर्माची वगैरे काही अट नव्हती. मात्र सरकारने आता 11 वर्षामधून तो कालावधी 6 वर्षावर आणलेला आहे. म्हणजे आता 6 वर्ष भारतामध्ये जो नागरिक राहत असेल त्यांना, तो मुसलमान नसेल तर त्याला भारतीय नागरिकत्व आता दिलं जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने वेबसाईट पण ओपन केलेली आहे. त्या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येतो. खरं तर पश्चिम बंगाल असेल किंवा ईशान्य भारतामध्ये या घुसखोरीचं प्रमाण जास्त आहे. मग ते बांगलादेशातून असतील, अफगाणिस्तान, पश्चिम बंगालमध्ये आलेले लोक आहेत, पाकिस्तानमधून काही लोक आलेले आहेत. खरं तर भारतीय नागरिकत्व देताना धर्मावर आधारित देता येत नाही राज्यघटनेनुसार. तरी सुद्धा पाशवी बहुमताच्या जोरावर या सरकारने जसं 370 कलमाच्या संदर्भाने निर्णय घेतला तसाच आता हा निर्णय घेतलाय निवडणुकीच्या अनुषंगाने. म्हणजे हिंदू वोट बँक तयार करायची किंवा इतर धर्मीय जे आहेत, जैन असतील, ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, या सगळ्यांना आता मुस्लिम विरोधी जे लोक आहेत किंवा मुस्लिम सोडून इतर लोक जे आहेत यांना नागरिकत्व द्यायचं आणि त्यांचा आता लोकसभेच्या निवडणुकीत फायदा करून घ्यायचा आहे. ती एक वोट बँक करायचं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि तशा पद्धतीने काल तो कायदा लागू केला. खरं तर मुस्लिम विरोधी हा कायदा आहे असं त्याच्यामधले स्पष्टपणे चित्र दिसतंय आपल्याला. खरं तर भारतामध्ये आधी लोकसंख्या कमी आहे का? 140 कोटी लोकांचा हा देश आहे. इथले काही कोटी लोक गेल्या 10 वर्षामध्ये भारत देश सोडून गेलेले आहेत परदेशामध्ये. कुणी युरोप राष्ट्रात गेले, कुणी आणखी कुठल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये गेलेले आहेत. मग भारतामधले अनेक लोक नागरिकत्व सोडून नोकरीच्या निमित्ताने विदेशात जातात, भारतीय नागरिकत्व सोडून देतात. हे 2014 नंतर जेवढा आकडा मोठा आहे गेल्या 10 वर्षात, हा याच्यापूर्वी कधीही कुठल्याही भारतीय नागरिकांनी इतकं नागरिकत्व सोडलेलं नाही. याच्यावर मन की बात करणार आहेत का नरेंद्र मोदी साहेब? याच्यावर भारतीय जनता पार्टीचं काय उत्तर आहे?
का भारतीय नागरिकांनी भारत देश सोडून दिला आणि ते सगळ्या जाती धर्माचे आहेत, याच्यावर भारतीय जनता पार्टीने भूमिका जाहीर करायला पाहिजे. दुसरं काय आहे, इथल्या लोकसंख्येमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, सोयी सुविधांचा प्रश्न मोठा आहे, महागाई प्रचंड आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. एवढे सगळे प्रश्न इथल्या लोकसंख्येच्या अजून सुटलेले नसताना, त्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न सोडवायचे बाकी असताना, घुसखोरी केलेल्या लोकांना नागरिकत्व देऊन आपल्या माथ्यावरती आणखी गर्दी वाढवण्याचं भारतीय जनता पार्टीला गरज का पडते? कशासाठी हा उद्योग चाललेला आहे? आजपर्यंत असं कधी झालेलं नाही. मग तुम्ही घुसखोरांना इथे नागरिकत्व देऊन इथल्या भारताची लोकसंख्या आणखी वाढवणार आहात. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणासाठीचे उपाययोजना सरकार करत असतं, त्याच्यासाठी वेगवेगळी धोरणं राबवली जातात लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी, आणि तुम्ही आता घुसखोरांना नागरिकत्व देऊन इथे लोकसंख्या वाढवतात. इथल्या लोकांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी तुम्ही 11 वर्षाहून 6 वर्षाची अट आणली. हे सरळ सरळ निवडणुकीसाठी केलेला जुमला आहे. एक वोट बँक त्या ठिकाणी ईशान्य भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्थान फार कमकुवत आहे. पश्चिम बंगालमध्ये ते हरतायत. मग अशा पद्धतीनं पश्चिम बंगाल असेल किंवा ईशान्य भारतामध्ये किंवा इतरही काही राज्यामध्ये घुसखोरांना इथं नागरिकत्व देऊन त्यांची एक वोट बँक तयार करण्याचा भारतीय जनता पार्टीचा सरळ सरळ प्रयत्न आहे. आणि तो निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तो कायदा लागू केला कालपासून. खरं तर सुप्रीम कोर्टात हा कायदा टिकेल की नाही ही मला शंका आहे. भारतातल्या नामवंत कायदेतज्ञांनी या संदर्भात बोललं पाहिजे, भूमिका व्यक्त केल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टात जेव्हा या संदर्भातली केस जाईल, त्याचा निकाल कधीतरी भविष्यात येईल, त्यावेळेस मात्र हा कायदा टिकणार नाही अशी परिस्थिती आहे. धर्मावर आधारित नागरिकत्व देणं हे राज्यघटनेला आपल्या मान्य नाहीये. त्याच्यामुळे आपण हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा हा चुनावी जुमला आहे. सीए हा कायदा हा खरं तर अशा पद्धतीने राबवणं ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे. या संदर्भामध्ये आपण सर्वांनी जागरूक राहून सचोट विवेकबुद्धीने याच्यावर विचार केला पाहिजे. इथल्या भारताच्या लोकसंख्येवर ताण येता कामा नये. घुसखोरांना नागरिकत्व देण्याची काही एक गरज नाही. एवढंच मला या निमित्ताने माझं व्यक्तिगत मत वाटतं. मी ते आपल्यासमोर पोहोचवले. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करावा, आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करावं. आणि जर व्हिडिओ हा सत्याग्रही चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करावी. धन्यवाद.